तर आजची आपली डिश आहे मिनी खस्ता चाट। खस्ता बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये मी हा 1 वाटी मैदा घेतलेला आहे। तेल आपण यामध्ये थोडं घालणार आहे, मीठ, जिरे, ओवा आणि हे भिजवण्यासाठी पाणी। प्रथम आपण थोडा ओवा घालूया, त्यानंतर जिरे, थोडंसं मीठ आणि तेल सर्व छान मिक्स करून घेऊया आणि पाण्याने याचा घट्ट असा गोळा तयार करूयात। अशा प्रकारे मी हा गोळा मळून घेतलेला आहे। हा 15 ते 20 मिनिटं आपण झाकून बाजूला ठेवून देऊयात। अशा प्रकारे मी छोटासा एक गोळा घेतलेला आहे, याची एक चपाती लाटून घेणार आहे। अशा प्रकारे मधून आपण एक कट मारणार आहे याला। आता याला आपण थोडं तेल लावूया। हे बघा, आपण आता याला अशा प्रकारे शेप देऊया। अशा प्रकारे आपण सर्व खस्ते तयार करून घेऊयात। हे बघा, असे मिनी खस्ते आपले बनवून रेडी आहेत। तर त्याला आपण एअर फ्रायरला ठेवणार आहे, म्हणून आपण याला ऑइल लावूयात। हे बघा, अशा प्रकारे एअर फ्रायरला मी हे मिनी खस्ते आपले ठेवून दिलेले आहेत। वरून ऑइल स्प्रेड केलेलं आहे। आता आपण हे 150 डिग्रीला आणि 15 मिनिट सेट करून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे चाटसाठी आपले मिनी खस्ते तयार आहेत। चाट बनवण्यासाठी लागणार आहे आपल्याला बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि हा स्मॅश केलेला बटाटा आहे। त्यामध्ये मी थोडी जिरा पावडर, मीठ, लाल तिखट मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर हे आपण बनवलेले खस्ते आहेत, हिरवी कोथिंबीर, त्यानंतर चाट मसाला, बारीक शेव, ही पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि मीठ, त्यानंतर लिंबू अशी मी चटणी बनवलेली आहे। त्यानंतर ही चिंचेची चटणी। चला आपण आता चाट बनवूया। पहिले मी हा बटाटा यावर स्प्रेड करून घेणार आहे। आपण सुरुवातीला बारीक चिरलेला कांदा यावर घालूया, चिरलेला टोमॅटो, बारीक शेव, त्यानंतर कोथिंबीर, इमली चटणी, पुदिन्याची चटणी। आता यावर चाट मसाला टाकूया। हे बघा, अशा प्रकारे आपण मिनी खस्ता चाट तयार केलेले आहे। ही तुम्हाला डिश कशी वाटली ते तुम्ही मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।